हे खरे की पहा खोटे 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 न मना देह माझा ऐसा म्हणा देह माझा ऐसा न मना देह माझा ऐसा म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल 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 कैचा धाक 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 सकळीक आपुले सकळीक आपुले सकळीक आपुले सकळीक आपुले सकळीक आपुले सकळीक आपुले न मना देह माझा न म्हणा देह माझा ऐसा मना देह माझा ऐसा न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल भरवसा कळेल मग भरवसा कळेल मग भरवसा कळेल मग भरवसा कळेल मग भरवसा कळेल देवची बरे देवची बरे बरे देवची बरे देवची बरे देवची बरे देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही तुका म्हणे खरे तुम्ही म्हणे खरे तुम्ही तुका म्हणे खरे तुम्ही तुका म्हणे खरे तुम्ही तुका म्हणे खरे न म्हणा देह माझा ऐसा देह माझा ऐसा न म्हणा देह देह माझा ऐसा मग भरवसा कळेल 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 धोपा रखुमाये गोपाल कुमार 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 धोपा अमर आहा अमर आहा अमर आहा आहा अमर 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 आहा खरे पहा खोटे खरे पहा पहा खोटे न म्हणा देह माझा ऐसा न म्हणा देह माझा ऐसा खरे
खोटे खरे की पहा खोटे न म्हणा देह माझा ऐसा न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल मग भरवसा कळेल मग 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 भरवसा कळेल मग भरवसा मग भरवसा मग भरवसा कळेल मग भरवसा भरवसा मग भरवसा मग भरवसा कळेल न म्हणा देह माझा ऐसा न म्हणा देह माझा ऐसा
कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय विठ्ठल 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 अमर आहा अमर आहा अमर आहा अमर आहा खरे की पहा खोटे हे न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल कैचा धाक कैचा धाक कैचा धाक कैचा धाक सकळी कापुले थोडा आवाज मोकळा करा न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल देवची बरे देवची बरे देवची बरे देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल विठ्ठला विठ्ठल 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 कुंडली कवरदा हरी विठ्ठल माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय विठ्ठल 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 महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरो प्रथमा नमः हरि पांडुरंगा करो प्रथमा नमन पाण्डुरङ्गाकरो प्रथमा नमः पांडुरंगा करो प्रथमा नमन दुसरे चरण संतांची दुसरे चरणा संतांचिया दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथिता त्यांच्या विस्तार कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथिता विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलितो वचनी अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केलिया स्मरण हो यशकळ विद्यांचे अधिकरण ते चिवंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठला विठला विठ्ठल विठला विठ्ठल अमर आहा अमर आहा अमर आहा अमर आहा खरे की पहा खोटे हे न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल वैकुंठवासी नामदेव शंकर शिरोडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आजची ही कीर्तनरूपी सेवा आहे. खरं म्हणजे वैकुंठवासी नामदेवराव यांचे वडील श्री शंकर बाबूराव शिरोडे या ठिकाणी उपस्थित आहेत. नामदेवरावांच्या सौभाग्यवती गंगा भागीरथी हिराबाई नामदेव शिरोडे आणि खऱ्या अर्थाने आमच्यावर अत्यंत प्रेम करणारे आमचे श्रीहरी व रामहरी हे नामदेवरायांचे चिरंजीव आहेत. आणि हा सगळा शिरोडे परिवार नामदेव भाऊ कोणाचे पती आहेत, कोणाची मुलं आहेत, कोणाचे वडील आहेत, कोणाचे आजोबा आहेत. खरं म्हणजे आजोबा सोडून जाण्याचं दुःख नातवाला आहे
सौभाग्य सोडून जाण्याचं दुःख त्यांच्या सौभाग्यवतीला आहे आणि आपले वडील सोडून जाण्याचं दुःख आमचा श्रीहरी आणि रामहरीला आहे. ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. जोपर्यंत एखादी गोष्ट जीवनामध्ये उपलब्ध आहे तोपर्यंत त्याचं महत्त्व वाटत नाही, पण निघून गेल्यानंतर त्यांच्या आठवणी मात्र सारख्या येत राहतात. आई वडील हे जोपर्यंत उपलब्ध आहे तोपर्यंत एखाद्या वेळेला आहेत बा असा आपण त्यांचा विचार करतो, पण गेल्यानंतर मात्र जगामध्ये सगळ्या काही उणिवा भरून निघतील, पण आई वडील जाण्याची उणीव मात्र कधी भरून निघत नाही. मी बऱ्याचदा सांगेल, बऱ्याच गोष्टीमध्ये बदल करता येतो, पण आईमध्ये मात्र कधी बदल करता येत नाही. बऱ्याच गोष्टी बदलता येतात, आई नाही बदलता येत. आई वडील हे जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचे असतात. श्रीहरी आणि रामहरी यांचे वडील आपल्यामध्ये नाहीत. ज्यावेळेला या ठिकाणी कथा होते, आमचे हरिभक्तीपरायण गोविंद महाराज यांनी कथेचं आयोजन केलं होतं त्यांच्या वडिलांच्या आग्रहामुळे. त्यावेळेला मी या ठिकाणी आलो होतो, त्यांची माझी भेट झाली. आजारी होते. श्रीहरीचा नंतर फोन होता की आमचे वडील गेलेत. दुःख झालं. अत्यंत पारमार्थिक असलेलं हे कुटुंब आहे. नामदेवरावांचे आता आनंदाचे आणि सुखाचे दिवस होते. त्यांच्या मुलांचं कौतुक त्यांनी पाहावं अशी त्यांची इच्छा होती, पण नियतीला ते मान्य नव्हतं. मृत्यूलोक असल्यामुळे कधी कोणाला कधी जावं लागेल याचा नेम नाही, म्हणून त्यांना या कुटुंबाला सोडून जावं लागलं. मला वाटते आता श्रीहरीची प्रगती पाहून त्यांना अत्यंत आनंद वाटला असता. पुत्राच्या विजयी पिता सुखावत जाय असं म्हणतायत ना, म्हणून बऱ्याचदा मुलांना असं वाटतंय की आपलं हे सगळं पाहण्यासाठी सगळेजण आहेत, पण ज्यांच्या आशीर्वादाने आपण मोठे झालो ते आपले वडील आपल्यामध्ये नाहीत. हे दुःख मात्र या कुटुंबाला नक्की आहे. खरं म्हणजे त्यांचे वडील या ठिकाणी उपस्थित असताना मुलगा नाही, हे बापाचं दुःख फार मोठं आहे. पण असो, खरं म्हणजे हा मृत्यूलोक आहे आणि हे दुःख सहन करण्याची शक्ती आपल्याला अध्यात्म नेहमी देत असतो, म्हणून कुटुंबाने आध्यात्मिक असणं फार महत्त्वाचं आहे. श्रीहरीची प्रगती फार मोठी आहे. श्रीहरी पारमार्थिक आहे, त्याचं कुटुंब अत्यंत पारमार्थिक आहे. आणि खरं म्हणजे श्रीहरीचा फोन आल्यानंतर मला इथं यावं लागलं. याचं कारण आरू महाराज असं आहे की या गावाने आपल्या एका गोशाळेला ट्रॅक्टर घेऊन दिला, सबंध ट्रॅक्टर घेऊन दिला, आणि श्रीहरीचा त्याच्यामध्ये फार मोठा वाटा होता. आपल्याकडे आपल्याला ट्रॅक्टर घ्यायचा आहे गोशाळेसाठी, आणि तो ट्रॅक्टर आम्हाला इतका भाग्याचा लागला की तेव्हापासून जवळजवळ 12 ट्रॅक्टर झाले आपले एका वर्षामध्ये, प्रत्येक गोशाळेला वेगवेगळ्या. अशा अर्थाने गोविंद महाराजांनी ठेवलेली ती कथा, कथेमध्ये आव्हान केल्यानंतर त्या ठिकाणी जमा झालेली दक्षिणा आणि त्याच्यातून एका गोशाळेला एक ट्रॅक्टर आपण दिला, त्यामुळे श्रीहरीचा वाटा फार मोठा होता. असो, खरं म्हणजे हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांना देवत. श्रीहरीच्या बोलण्यामध्ये नेहमी बाबा बाबा असं होतं. त्यांच्या वडिलावर अत्यंत जीव होता त्यांचा, आपल्यामध्ये नाहीत. आणि त्या प्रित्यर्थ हे प्रथम वर्ष श्राद्ध आहे, प्रथम पुण्यस्मरण आहे. त्या निमित्ताने आजची ही कीर्तनरूपी सेवा आहे. हरिभक्तीपरायण गुरुवर्य सुदाम बाबा एका बाजूने बसलेले आहेत. आमचे परमस्नेही हरिभक्तीपरायण भगीरथ महाराज या बाजूने आहेत. आमचे अत्यंत स्नेही आणि सबंध महाराष्ट्राला आपल्या साधनेने व आपल्या आवाजाने वेळ लावणारे माझे हरिभक्तीपरायण पंढरीनाथ महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. कुंदन महाराज आहेत, गोविंद महाराज आहेत, विनायक महाराज आहेत. तसे पंढरीनाथ महाराज आणि आम्ही विदर्भातलेच आहोत, अत्यंत जवळजवळचे आहोत. विदर्भातही जवळ आहोत आणि आळंदीत राहण्यासाठी सुद्धा जवळ आहोत. अशा पद्धतीने आमचे किरण महाराज, अशी ही सगळी अत्यंत मोठी मंडळी माझ्या बाजूने आहे. आपण समोर बसलेले आहात. आपण अत्यंत बहुश्रुत श्रोते आहात आणि चिंतन सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबा यांचा आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. या अभंगावर
आपण आपल्या संकल्पित वेळामध्ये चिंतन करणार आहोत असं नाही, चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि म्हणून जगद्गुरू तुकोबाराय या अभंगातून आपला अनुभव सांगतायत. जगद्गुरू तुकोबाराय या अभंगातून आपल्याला आपला परिचय करून देत आहे. मला असं वाटते बऱ्याचदा आपण दुसऱ्याचा परिचय करून घेत असतो, पण आपण आपला परिचय करून घेणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असतो. दुसऱ्याचा परिचय आपण करतो की बा हे आहेत, यांचं असं आहे, त्यांचं हे चुकतंय, पण बऱ्याचदा आपण आपला परिचय करून घेत नाही. महाराज असं म्हणतायत की कासया गुणदोष पाहू अनेकाचे, मज काय त्याचे उणे असे. दुसऱ्याचे गुणदोष पाहिल्यापेक्षा आपण आपल्या गुणदोषाचा जर विचार केला, दुसऱ्याचे जर पाहिले तर ते आपल्यामध्ये येतील आणि आपले जर पाहिले तर ते निघून जातील. आणि म्हणून आपण नेहमी दुसऱ्याचा परिचय घेत असतो, पण आपला परिचय करून घेणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असतो. बघा, असं म्हणता का तुम्ही की आम्हाला आमचा परिचय नाही, आम्हाला आमचा परिचय नाही? हा नाही, म्हणून तर संत परिचय करून देत आहेत ना. विठाला विठाला परिचय नाही हा नाही. खरं सांगू का, परिचय नसण्याचे अनेक कारण आहेत. अतिदुरात हा एक परिचय नसण्याचं कारण आहे. अतिसामिप्यात हे एक परिचय नसण्याचं कारण आहे. या दोनच गोष्टी सांगू आपण. अतिदुरात यामुळेही माणसाला परिचय होत नाही आणि अतिसामिप्यात यामुळेही माणसाला परिचय होत नाही. एखादी व्यक्ती अत्यंत दूर असेल तर त्याचाही परिचय आपल्याला होत नाही. एखादी व्यक्ती अत्यंत जवळ असेल तर त्याचाही परिचय आपल्याला होत नाही. सांगू का, एखादी गोष्ट दूर असेल तर तेही नाही असं म्हणता येत नाही, पण ते दिसत नाही. एखादी गोष्ट अत्यंत जवळ असेल ते नाही असं म्हणता येत नाही, पण ते दिसत नाही. विमान आहे, थोडंसं दिसते, दूर गेल्यानंतर दिसत नाही, पण नाही असं म्हणता येत नाही. डोळ्यातली बाहुली आहे, अत्यंत जवळ आहे, नाही दिसत नाही, पण नाही असं म्हणता येत नाही. आपण सगळ्यांना पाहत असतो. डोळ्यातलं काजळ, मला वाटतं तुमच्याकडे कानात घालतात का काजळ? डोळ्या, हां ते म्हणतात, मला माहीत नाही इकडे. डोळ्यातच काजळ घालतायत का? डोळ्यातलं काजळ अत्यंत जवळ आहे, पण अत्यंत जवळ असूनही ते दिसत नाही. नाही असं म्हणण्याचा अधिकार नाही. आणि तसंच एखादी गोष्ट अत्यंत दूर आहे त्याचंही आपल्याला अज्ञान आहे, आणि एखादी गोष्ट अत्यंत जवळ आहे त्याचंही आपल्याला अज्ञान आहे, त्याचंही अज्ञान आहे. माऊली असा दृष्टांत देत आहेत. अश्रद्धाना पुरुषा या श्लोकावर लिहित असताना माऊली असं म्हणतायत की दुधापासून वासरू अत्यंत दूर आहे आणि दुधापासून गोचिड अत्यंत जवळ आहे. वासरू दूर आहे, गोचिड अत्यंत जवळ आहे, पण जो दूर आहे त्याला त्या दुधाचा परिचय आहे, आणि अत्यंत जवळ आहे त्या गोचिडाला मात्र ते दूध अजून माहीत नाही. गोचिडाला जर दूध माहीत असतं तर एखाद्या वेळेला त्या गोचिडाने रक्त नाही दूधच पिलं असतं. अरे दूध पवित्र आणि गोड, पाशी त्वचेची पदराळ, परी ते अव्हेरोणी गोचिड अशुद्ध काय न सेविते. अत्यंत जवळ असलेल्या दुधाचा परिचय गोचिडाला जसा नाही, आणि म्हणून तो गोचिड दूध पित नाही, रक्त पितो. त्या गोचिडाला सांगा तुम्ही, अरे आता तरी दूध घे, श्रावण महिना चालू आहे. तो म्हणतो नाही, श्रावण महिना तुम्हाला, आम्हाला कसला श्रावण महिना, कारण आम्ही गोचिड आहोत. अहो सोमवार आहे आजचा, आता आमच्याकडे चालत नाही. ते म्हटले सोमवार तुम्हाला, आम्ही गोचिड आहोत, आम्हाला कसला सोमवार. म्हणून याचा अर्थ असा आहे की अत्यंत जवळ असलेल्या दुधाचा परिचय जसा गोचिडाला नाही. दुसरा दृष्टांत आहे का, कमलकंद आणि दरदुरी नांदणूक एकेची घरी. एकाच घरामध्ये यांचं नांदणं आहे. कमळाचा कांदा आहे तोही तिथंच आहे, आणि बेंडूक आहे तोही तिथंच आहे. एकाच घरामध्ये, याचा अर्थ चिखलामध्ये. चिखल त्यांचं दोघांचं घर आहे. कांदाही चिखलामध्ये आहे, कमळाचं बुडही चिखलामध्ये आहे, आणि त्याच्याजवळ असलेला बेंडूक सुद्धा चिखलामध्येच आहे. वर मात्र मकरंद आहे. कमळामध्ये अत्यंत सुंदर मकरंद आहे. दुरून दुरून भुंगे येत आहेत, मकरंद सेवन करून जात आहेत, पण अत्यंत जवळ असलेला जो बेंडूक आहे त्याला मात्र मकरंदाचा परिचय नाही, तो चिखलच खात राहतो. का कमलकंद आणि दरदुरी नांदणूक एकेची घरी, परी पराग सेवी जे भ्रमरी एरा चिखलूची उरे.
हेरा चिखलो चिवरे. मी तर असा प्रश्न विचारून जाईल, त्या बेणकाला चिखलाचं ज्ञान आहे म्हणून तो चिखल खात नाही का अज्ञान आहे म्हणून चिखल खात नाही? हा, चिखल खातो, तो खातोय. मला सांगा, त्या बेणकाला मकरंदाचं ज्ञान नाही म्हणून तो मकरंद सेवन करत नाही का अज्ञान आहे म्हणून मकरंद सेवन करत नाही? त्याला मकरंदाचं अज्ञान आहे म्हणून तो मकरंद सेवन करत नाही. मकरंदाचंही जसं अज्ञान त्या बेणकाला आहे म्हणून तो मकरंदाकडे जात नाही, तसं चिखलाचंही त्याला अज्ञान आहे म्हणून तो चिखल खाल्ल्याशिवाय राहत नाही. या दोन्ही गोष्टीचं अज्ञान आहे. मकरंदाचं अज्ञान आहे म्हणून तो मकरंद सेवन करत नाही, आणि त्याला चिखलाचंही अज्ञान आहे म्हणून तो चिखल सेवन केल्याशिवाय राहत नाही. ज्या वेळेला त्याला चिखलाचं ज्ञान होईल ना, त्यावेळेला तो चिखल खाणारच नाही. विठाला 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 एकाच घरामध्ये राहणारे हे दोघही आहेत, पण त्या ठिकाणी बेंडूक चिखल खातो. याचा अर्थ बेणकाला जसं मकरंदाचं ज्ञान नाही. पुढे माऊली असं म्हणतायत, निदैवाच्या परिवरी लोह्या ऋतले आहाती सहस्रवरी, परी तेथ बैसोनी उपवास करी गा दरिद्रीजी. त्याच्याच वडिलांपासून असलेलं धन आहे, आपण बहुश्रुत आहात, त्याच्यावर बसून जर तो उपवास करत असेल तर त्यालासुद्धा त्या धनाचं अज्ञान आहे जवळ असूनही. तसं तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, का भ्रांतासी कामू विषयावरी. सर्व सुखाचा आराम असलेला राम अंतकरणामध्ये असताना सुद्धा आपण विषयाच्या दारामध्ये भीक मागतो. याचाच अर्थ आपलंसुद्धा गोचिडासारखंच आहे, आपलंसुद्धा बेणकासारखंच आहे, आणि आपलंसुद्धा निदैवी पुरुषासारखंच आहे. सांगितलं होतं मी, आमचं आम्हाला अज्ञान आहे. हां, गोचिडाला जसं दुधाचं अज्ञान आहे, बेणकाला जसं चिखलाचं आणि मकरंदाचं अज्ञान आहे, निदैवी पुरुषाला जसं त्या धनाचं अज्ञान आहे, तसं आपल्याजवळ असलेल्या रामाचं सुद्धा आपल्याला अज्ञान आहे. विठाला 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 विठ्ठल 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 विठ्ठल. आणि त्याचं ज्ञान जे करून देत आहेत ते संत आहेत, त्याचं ज्ञान जे करून देत आहेत ते गुरु आहेत, गुरु आहेत. काय झालं, जवळच्या वस्तूचं अज्ञान कसं नसते याबद्दल एक दृष्टांत सांगितला जातो की मुलीचं लग्न ठरलं. मुलीचं लग्न ठरल्यानंतर तिचा भाऊ मात्र मुंबईला नोकरी करत होता. वडिलाचा फोन गेला, म्हटले तुझ्या बहिणीचं लग्न ठरलंय, तारीख सांगा म्हणे. तारीख सांगितली, आणि तारीख सांगितल्यानंतर भावाने म्हटलं की काय केलं बाबा तुम्ही? अरे जी तारीख माझ्या बहिणीच्या लग्नाची तुम्ही काढली त्या तारखेला मी सुट्टी नाही काढू शकत, कारण मी जर सुट्टी मागितली तर माझं नोकरी धोक्यात येण्याची शक्यता आहे. आता लग्न तुम्ही करून घ्या, पण एक लक्षात ठेवा, ज्या दिवशी जावाई बुवा पहिल्याने घरी येतील त्या दिवशी तो दिवस मला कळवा. जावाई समजते ना, इकडे जावाई, इकडे जावाईच म्हणतात ना, हो जावाईच म्हणतात ना. हा, फार भामटी जाते. कोणाची कोणाची? जावायची. हा, एक नंबर बदमाश. कोण? मला हे शिव्या देण्यात फार आनंद वाटतो, कारण मी नाही कोणाचा. जावाई बापू पहिल्याने ज्या वेळेला घरी येतील तो दिवस आम्हाला सांगा, त्या दिवशी मी येईल. जावाई बापू आपल्या घरून निघाले. त्याचा मुलगा मुंबईवरून निघाला. शिन्नरचा बाजार होता, शेवटची गाडी होती. बाजाराचा दिवस असेल, गाडी जर शेवटची असेल तर शहाण्या माणसाने त्या गाडीत कधी बसायचं नसते. त्याच्यामध्ये सगळे सरकारमान्य बसलेले असतात, आणि गाडीवर गर्दी खूप झाली. बाहेरून दस्त्या टाकल्यात. पहिलं एक शीट तिथं बसलेलं होतं, दोघांच्या दस्त्या एका शीटासाठी त्या ठिकाणी पडल्यात. दोघंही तिथं गेले, आणि गेल्यानंतर हा म्हटला की ही माझी दस्ती आहे. त्याला मेहुणा म्हणतात तुमच्याकडे, नाही का? काय आमच्याकडे शाळा म्हणतायत. हा म्हटला ही दस्ती माझी आहे. तो म्हटला मी बसणार. हा म्हटला मी बसणार. तो म्हटला तू कसा बसतो? हा म्हटला तू कसा बसतो मी पाहून घेईल. आणि शेवटी हे गलीतलंच होतं.
हे जास्त शिरजोर झालं आणि असा बुक्का धरला आणि मारणार कोणाला कोणाला मेवण्याला. तेवढ्यात एक माणूस म्हटला, अरे मूर्खा, ते तुझे मेवणे आहेत. याचा अर्थ असा आहे की एखाद्या जवळच्या वस्तूचं सुद्धा माणसाला ज्ञान असते, त्याचं ज्ञान करून देणारं कोणीतरी महत्त्वाचं आहे. विठाला 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 हा 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 मी कोण आहे ऐसा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबार आहे आपल्याला या अभंगातून खरा परिचय करून देत आहेत. परिचय करून देत असताना महाराज असं म्हणतायत की तुम्ही अमर आहात, तुम्ही मरणारे नाही, तुम्ही अमर आहात. शंका आहे, महाराज जरी आपल्याला असं म्हणत असले की तुम्ही अमर आहात, पण आपला अनुभव मात्र यापेक्षा वेगळा आहे. अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षीयते आणि विनश्यते. हे साही विकार ज्या देहाला आहेत त्या देहाला तुम्ही अमर म्हणणार. अस्ति हो पोटात असताना, जायते जन्माला आल्यानंतर, वर्धते वाढत असताना, नंतर विपरिणमते अपक्षीयते आणि विनश्यते. जसं लहानपण आहे तसं तारुण्य राहत नाही, आणि तारुण्य आहे तसं म्हातारपण राहत नाही. तुम्ही लहान असताना असे दिसत होते का? दिसतच नव्हते. कशी दिसत होते? बारीक दिसत होते. नाही हो, बारीक दिसत होते. लहान असताना माणूस वेगळा दिसतो. मी तर नेहमी सांगतो की तुम्ही एक काम करा, तुम्ही दोघंही चोपदार, तुमच्या लहानपणातले काही फोटो आहेत का? आहेत. तर ते लहानपणातला फोटो या हातात घ्या आणि आता जरा आरसा हातात घ्या. एका हातात लहानपणचा फोटो घ्या, एका हातात आरसा घ्या. मला वाटतं तुम्हाला म्हणावं लागेल, काय होता असं तू? खोबऱ्याची वाटी झाले ऐसे मुख, गळत से नाक श्लेष्मपुरी, गळत से नाक श्लेष्मपुरी, गळत से नाक श्लेष्मपुरी. खोबऱ्याची वाटी झाले ऐसे मुख, गळत से नाक श्लेष्मपुरी, गळत से नाक श्लेष्मपुरी, गळत से नाक श्लेष्मपुरी. अस्ति जायते लहान आहे, मस्त ठुमुक ठुमुक चालतोय. वर्धते वाढत जातो, वाढल्यानंतर आणखी मोठा होतो, नंतर अपक्ष येते, धीरे धीरे क्षीण होतो, आणि शेवटी विनश्यते. हे साही विकार ज्या जन्मतात ज्याच्यासोबत जन्माला येतात, अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षयते आणि विनश्यती. एक दिवस ज्याचं जाणं निश्चित आहे महाराज, विनश्यती हा विकार त्याला आहे. जातस्यहि ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्य च, उपजेते नासे नाशिले ते पुनरपि दिसे. हे घटिका यंत्र दैसे परिभ्रमे का, असं अर्जुनाला तुम्ही सांगताय. युद्धाची तयारी करावं म्हणून. आणि त्या ठिकाणी साही विकार ज्या देहाला लागलेले आहेत, विनश्यती हा विकार सुद्धा देह जन्मताच आपल्यासोबत घेऊन येतो, त्या देहाला तुम्ही अमर म्हणणार. विठ्ठल 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 हा हा आणखी विषय असा आहे, ज्या देहाला महाराज अमर म्हणतायत त्या देहाचा विचार करत असताना हा देह एकाच वेळेला जातो असं नाही, एकाच वेळेला याचं मरण आहे असं नाही. प्रत्येक क्षणाने याचं मरण आहे, प्रत्येक अवस्थेने याचं मरण आहे, प्रत्येक कालाने याचं मरण आहे. आणि एकदा सगळ्यांचा अनुभव की याचं मरण आहे. प्रत्येक क्षणाने याचं मरण आहे, प्रत्येक क्षणाने. एका क्षणाचा अत्यंत अभाव झाल्याशिवाय दुसऱ्या क्षणाची उत्पत्ती त्या ठिकाणी कोणाच्याही जीवनामध्ये होऊ शकत नाही महाराज. एका क्षणाचा अत्यंत अभाव म्हणजेच पुढच्या क्षणाची उत्पत्ती आहे. त्याला क्षणाचा प्रागभाव म्हणतायत. नंतर क्षणाचा प्रध्वंसाभाव सुद्धा आहे. क्षणाच्या अगोदरचा जो अभाव आहे तो प्रागभाव आहे, आणि क्षणाच्या नंतरचा जो अभाव आहे तो प्रध्वंसाभाव आहे.
या क्षणाला प्रागभावही आहे, या क्षणाला प्रध्वंसाभावही आहे, त्याला आदिही आहे अंतही आहे. काही गोष्टी आदी शांत असतात, काही गोष्टी आदी अनंत असतात, काही गोष्टी साधी शांत असतात. प्रागभावही साधी आहे आणि खऱ्या अर्थाने प्रध्वंसाभावही साधी आहे. याचा अर्थ त्याला प्रागभावही आहे, प्रध्वंसाभावही आहे. असा क्षणाचाही भरोसा नसलेला हा देह आहे, क्षणाचाही. तुम्ही बघा, नामदेव महाराज एका ठिकाणी फार सुंदर म्हणतायत. महाराजांना माहीत आहे मी सांगितलं की ते प्रमाण देणार आहेत. काही गोष्टीला काही दिवसाची सत्ता आहे, पण काही गोष्टीला फार कमी सत्ता आहे महाराज. पाण्यावरच्या बुडबुड्याची सत्ता कोणाला सांगता येईल? तुम्ही ऐकताय ना, पण मी सांगतो ते. पाण्यावरच्या बुडबुड्याची सत्ता कोणाला सांगता येईल? पाण्यावरचे बुडबुडे किती दिवस असतात, किती तास असतात? पाण्यावरच्या बुडबुडाची सत्ता जशी क्षणाची आहे, तशी आपल्या जीवनाची सत्ता सुद्धा क्षणाची आहे. जडे बुड बुडे देखता देखता, जडे बुड बुडे देखता देखता, जडी बुड बुडे देखता देखता, जडे बुड बुडे देखता देखता. त्या क्षणाला लागता दिसेना ते, क्षणाला लागता दिसेना ते, तैसा हा संसार. पाहता पाहता तैसा हा संसार, पाहता पाहता क्षणाला लागता दिसेना से, क्षणाला लागता दिसेना से, तैसा हा संसार. पाहता पाहता तैसा हा संसार, पाहता पाहता. गारुड्याचा खेळ गारुडाचा खेळ क्षणभरी, गारुडाचा खेळ दिसे क्षणभरी, गारुडाचा खेळ दिसे क्षणभरी. तैसा संसार दिसे खरा, तैसा संसार दिसे खरा, तैसा संसार. पाहता पाहता तैसा संसार, पाहता क्षण लागता दिसेना ते, क्षण लागता दिसेना ते, तैसा संसार. पाहता पाहता तैसा संसार, पाहता पाहता. पाण्यावरच्या बुडबुड्याची जी सत्ता आहे, ती सत्ता आपली आहे. महाराज म्हणतायत गारुड्याचा खेळ आहे. गारुडी डमरू वाजवतो, सगळ्यांना गोळा करतो, लहान मुलांना टाळ्या वाजवायला लावतो आणि एखाद्या माणसाला झोपवतो. झोपवल्यानंतर त्याचं शिर धडा बाजूनं करतो, त्याच्यावर पांघरून टाकून. लोक म्हणतात त्याच्यावर पाय देतो. डोकं वेगळं असते, धड वेगळं असते आणि पांघरून काढल्यानंतर तो जिवंत उठतो. सगळे लोक टाळ्या वाजवत आहेत. एखाद्या माणसाकडून 100ची नोट घेतो किंवा 50ची नोट घेतो, एकची पिशवी खाली दाखवतो, ती 50ची किंवा 100ची नोट त्या पिशवीमध्ये टाकतो. बघा एकच नोट आहे ना, म्हटलं एकच आहे, पण ज्यावेळेला पिशवीतून काढतो त्यावेळेला 50-50च्या 1000 नोटा काढून दाखवतो. मला असं वाटतं की जो 50-50च्या 1000 नोटा काढून दाखवतो, तोच नंतर सगळा खेळ झाल्यानंतर हातामध्ये ताटली घेतून सगळ्यांच्या समोर जातो की याच्यात माझ्या पोरांसाठी 4 आणे 8 आणे टाका. गारुड्याचा खेळ तसा क्षणाचा आहे. गारुड्याचा खेळ दिसे क्षणभरी. पाण्यावरच्या बुडबुड्याची सत्ता जशी क्षणाची आहे, तसं महाराज म्हणतात या देहाची सत्ता सुद्धा क्षणाची आहे. क्षणभंगूर नाही भरवसा, क्षणभंगुर नाही भरवसा, भारे सावध थोडा माया, भारे सावध थोडा माया आशा. काही न चले मग गळा पडेल भासा, काही न चले मग गळा पडेल भासा. पुढे
स्मराधी राम राम स्मराधी क्षणभंगुर नाही मनमता क्षणभंगुर नाही मनमता अरे सावध गुणमयाच्या हरे सावध गुणमयाचा पाहिलं चले मग गळपडत माझा पाहिलं चले मग गळा पडला पासा पुढे हुशार थोराय वळसा राम राम स्मराधी राम राम स्मराधी राम राम स्मराधी महाराज सावध करतायत. क्षणाचाही भरोसा नाही म्हणतायत. म्हणजे जे बोलतायत त्यांच्या देहाचा सुद्धा क्षणाचाही भरोसा नाही. जे ऐकतायत त्यांच्या देहाचा सुद्धा क्षणाचाही भरोसा नाही. सोबदारचं मला माहीत नाही, तुमचंही असंच आहे, आमच्यासारखंच आहे. जे क्षणाचाही भरोसा नसलेल्या माणसाने का अभिमान धारण करावा. क्षणभंगुर हे जाय न कळता क्षणभंगुर हे जायन कळता. क्षणभंगुर हे जाय न कळता ग्रासगिरी सत्ता नाही हाती ग्रासगिरी सत्ता नाही हाती क्षणभंगुर जाय न कळता ग्रासगिरी सत्ता नाही हाती ग्रासगिरी सत्ता नाही हाती ग्रासगिरी सत्ता नाही हाती क्षणभंगुर ग्रासगिरी सत्ता नाही माशी पाख पाखडी तव हे सरे. काळा नळाचे तोंडी घातली लोणियाची उंडी. माशी पाख पाखडी तव हे सरे. ती माशी असते ना, माशी तुम्हाला माहीत आहे ना, माशी अन्नावर आणि घाणीवर सुद्धा बसते ती माशी. ती माशी सारखे पंख पाखडत राहते अशी, तुम्हाला माहीत आहे. पंख पाखडण्यासाठी जेवढा वेळ लागतोय ना महाराज, तेवढा वेळसुद्धा माणसाला जाण्यासाठी लागत नाही. त्या माणसाने अभिमान का धारण करावा. जब हे विपाय आगीत पडे तै भस्म होऊन निवडे. झाले स्वानावर पडे तरी ते विष्टा. अग्नीमध्ये पडलं तर त्याचं भस्म होते, आणि अग्नी नाही भेटला आणि कुत्र्याच्या तावडीत सापडलं तर त्याची विष्ठा होते. या चुके दोही काजा तरी होय कृमीचा पुंजा. ऐसा का हा कपिध्वजू हा परिणामू कपिध्वजा कश्मलू का. या देहाची ही दशा आत्मा तो इथं ऐसा. हा फार सुंदर ओव्या आहे. याचा अर्थ असा आहे की माशीला पंख पाखडण्यासाठी जेवढा उशीर लागत नाही, तेवढाही उशीर आपल्याला जाण्यासाठी लागत नाही. विषय असा आहे की एवढा जर हा क्षणभंगूर आहे तर माणसाने नाही का बेमानकी का करावी. एवढा जर हा क्षणभंगूर आहे तर माणसाने स्वार्थासाठी असं का वागावं. असा जर क्षणभंगूर आहे, मला वाटते देहाचं महत्त्व जर समजलं ना, ज्याला आपल्या देहाचं महत्त्व समजलं ना, तो भांडण कधीच करणार नाही. ज्याला आपल्या देहाचं महत्त्व समजलं ना, तो दुसऱ्याची बांध कधीच कोरणार नाही महाराज. ज्याला आपल्या देहाचं महत्त्व समजलं की हा जाणार आहे, त्याच्याकडून अनर्थ कधी घडणार नाही. समजा ज्याच्याकडून हे सगळं घडत असेल त्याला आपल्या देहाचं महत्त्वच समजलं नाही. महत्त्व याचा अर्थ जाण्याची वेळ किती आहे हे समजलं नाही. क्षणामध्ये जाण्याचा विचार जर या देहाचा असेल तर या मरक्या देहासाठी आणि या मरक्या प्रपंचासाठी माणसाने दुसऱ्याची फसवणूक का करावी बरं. या मरक्या प्रपंचासाठी आणि या शिल्लक देहासाठी आपण का असं करावं. हा एकतर जाणार आहे.
ग्रासगिरी सत्ता नाही हाती, हे घडलंय बरं महाराज. आम्ही एक दर्यापूरला बसलो होतो. एक आपला पोरगा आहे, त्यांनी चांगलं एक ब्रह्मांड नायक म्हणून एक हॉटेल टाकलं. ब्रह्मांड नायक त्याचं नाव आहे आणि सुंदर आहे. असं बसलो आम्ही तिथं. त्याने नवीन उद्घाटनाला बोलावलं आणि 2 जोडपे जेवण करण्यासाठी आले. जेवण करण्यासाठी आले, दोघंही बसले आणि बसल्यानंतर गप्पा चप्पा चालू होत्या. अक्षरशः त्याने असा घास हातात घेतला आणि असा घालणार तेवढ्या तट्याकाला तो घास तिथंच राहिला. घासगिरी सत्ता नाही हाती. मला असं वाटतं की हे विषय किती दिवस सांगणार महाराज आपण, हे किती दिवस ऐकणार आपण, किती दिवस ऐकणार, सांगणार किती दिवस की हा देहाचा क्षणाचा भरोसा नाही, हे कधी जाईल माहीत नाही, हे क्षणभंगूर आहे. ग्रासगिरी सत्ता नाही हाती, माशी पाख पाखडी तव हे सरे, आणि म्हणून राम राम स्मरा आदी, लाहो करागात घाला मूडबंदी, सांडा वाहुगिया उपाधी, लक्ष लावूनी राग गोविंदिगा. असं किती दिवस ऐकणार आपण. मला असं वाटतंय खऱ्या पारमार्थिक माणसाने कमी बोलायचं असते आणि खऱ्या पारमार्थिक माणसाने जास्त वागायचं असते. जोपर्यंत एखादं प्रमाण तुमच्या वागण्यामध्ये येणार नाही, जोपर्यंत एखादी ओवी तुमच्या वागण्यामध्ये येणार नाही, माझं मत असं आहे की वाचन कितीही करा, एखादी ओवी जोपर्यंत तुमच्या वागण्यामध्ये येणार नाही तोपर्यंत उद्धार कसा होईल. हे सगळं करतो आपण, पण एखादं प्रमाण जोपर्यंत आपल्या आचरणामध्ये येणार नाही तोपर्यंत तुकोबारायचे अभंग आपला उद्धार कसा करतील महाराज, कसा करतील. हे विषय सांगण्याचे नाहीत राहिले, आता हे विषय अनुभवात कसे येतील याचा विचार करणारे राहिलेत. की क्षणाचाही भरोसा जर माणसाचा नसेल तर माणसाने किमान 60 पुढे तरी सावध झालं पाहिजे का नाही. 60च्या नंतर तरी 60च्या नंतर बरं 70च्या नंतर तरी. अंगंगलितं पलितं मुंडम दशन विहीनं जातं तुंडम वृद्धो याति गृहीत्वा दंडम तदपि न मुंचति आशापिंडम भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. पुनरपि रजनी पुनरपि दिवसा, रजनी पुनरपि दिवसा, पुनरपि पक्ष पुनरपि मासा, पुनरपि अयनं पुनरपि वर्ष, पुनरपि अयनं पुनरपि वर्ष, तदपि न मुञ्चति आशामर्षं. भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते. 70च्या नंतरही जो माणूस फक्त प्रपंचाची काळजी करतो ना, त्या माणसाला शंकराचार्य सुद्धा मूढ म्हणतात. याचा अर्थ मूर्ख म्हणतायत, मूर्ख म्हणतायत. सज्जनानो, माऊली एका ठिकाणी असं म्हणतात, झालंय आपण संकल्पित वेळामध्ये थांबणार आहोत, की एखाद्या सापाच्या तोंडामध्ये बेंडूक गेलाय. बेंडूक किती गेलाय? अर्धा गेला, अर्धा. बेंडूक समजतो ना, असं एवढा असतो, ते समजून सांगायचं. म्हणजे बेंडूक एका सापाच्या तोंडामध्ये अर्धा गेलाय, अर्धा बेंडूक गेलाय. आता एक श्वास घेतला की तो पूर्ण बेंडूक आतमध्ये जाणार आहे. तरी अर्धा बाहेर राहिलेला जो बेंडूक आहे ना, तो पुढे उरणाऱ्या माशीसाठी आपली जीभ सारखी बाहेर टाकतो की ती माशी मला खायची आहे, ती माशी मला खायची आहे, हे कमाई मला करायची आहे, एवढं तर मला घ्यायचंच आहे, एवढं तर हे करायचंच आहे. मी हे बेंडकाबद्दल बोलतो बरं का सगळं. एवढं हे करूनच जायचं आहे, एवढं झालं की झालं, मग आपण मेलो तरी चालेल असं म्हणतोय ना. अर्धा सापाच्या तोंडात गेलेला बेंडूक त्या अर्ध्या तोंडाने, अर्ध्या भागाने जर असा विचार करत असेल की मला पुढची माशी खायची आहे, खरं सांगा तुम्ही त्या बेंडकाला मूर्ख म्हणणार का महामूर्ख म्हणणार? काय म्हणणार चोपदार? महामूर्ख बेंडकाला.
कोणाला म्हणणार महामूर्ख तुम्ही? तुम्ही हो काय मूर्ख म्हणणार का महामूर्ख? महामूर्ख कोणाला? आहे ना महाराज ओवी, दरदूर सापे गिडीजत आहे उभा, तरी तो माशिया वेटाळी जिभा, तैसे प्राणी कवने लोभा वाढविती तृष्णा. अरे असा कोणचा लोभ आहे की अर्ध्याच्या उभारले को तुम्ही सापाच्या तोंडात गेले, काळाच्या तोंडात गेले, तरी सुद्धा तुम्ही प्रपंचाचीच आशा करताय, तरी प्रपंचच वाढण्याचा विचार करताय तुम्ही. परमार्थाचा विचार कधी करणार? परोपकाराचा विचार कधी करणार? कधी करणार तुम्ही हे सगळं? स्वतःचा विचार कधी करणार? तैसे प्राणी कवने लोभा वाढविती तृष्णा. असा कोणचा लोभ आहे त्यांच्या अंतकरणामध्ये? अर्ध्यापेक्षा जास्त लेखा सापाच्या तोंडात गेल्यानंतर सुद्धा तुम्ही प्रपंचाचीच आशा करताय. भजन कधी करणार? भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. आचार्य म्हणतायत प्राप्ते सन्निहिते मरणे, प्राप्ते सन्निहिते मरणे, आणि नाही नाही रक्षते डुकरई करणे. म्हणजे संस्कृत शिकणाऱ्याला सुद्धा त्यांनी सांगितलंय, संस्कृत शिकायचं असेल तर 12 वर्षापासून शिकायचं असतील का? 50च्या वर निघाले ना आता कचट तप खचट तप गजड तप म्हणत असाल तर संस्कृत नाही शिकू शकणार तुम्ही. याचा अर्थ असा आहे की माशी पाख पाखडी तव हे सरे, क्षणाचाही भरोसा नाही. विठाला विठाला विठाला. हो, क्षणाचाही ज्याचा भरोसा नाही, क्षणही ज्याला जाण्यासाठी लागणार नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की क्षणही आपल्याला मरायसाठी लागणार नाही, असाच अर्थ आहे ना याचा. जाण्यासाठी लागणार नाही म्हणजे मरायसाठी लागणार नाही, असाच अर्थ आहे ना याचा. आपल्याला मरायसाठी क्षणही लागणार नाही, असा हा सगळा आपला अनुभव आहे. या देहाबद्दल महाराज म्हणतात तुम्हाला क्षणही जाण्यासाठी लागणार नाही, याचा अर्थ तुम्ही एक दिवस मरणारे आहात असा अनुभव असताना सुद्धा महाराज म्हणतात अमर आहा अमर 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 हरे कृपा खोटे हरे कृपा खोटे हरे कृपा होते हरे कृपा होते हरे कृपा होते हरे कृपा होते. अमर आहा अमर आहा अमर आहा अमर आहा अमर 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 खरे की पहा खोटे खरे की पहा खोटे हैं न म्हणा देह माझा ऐसा न म्हणा देह माझा ऐसा हरे कृपा होते हरे कृपा होते हैं न म्हणा देह माझा ऐसा न म्हणा देह माझा प्रत्येक क्षणाने ज्याचं जाणं निश्चित आहे त्यासाठी महाराज म्हणतायत तुम्ही अमर आहात. प्रत्येक कालाने जाणं निश्चित आहे. 3 प्रकारचे काल आपण पाहतो. एक सुषुप्ती काल आहे, एक जागृती काल आहे, एक स्वप्न काल आहे. स्वप्नाचा एक काल आहे, एक सुषुप्तीचा काल आहे, एक जागृतीचा काल आहे. मला असं वाटते आपण कीर्तनात सगळे बसलेले आहोत, पाहतोय ऐकतोय, हा काल जागृतीचा आहे. आपण झोपल्यानंतर ज्यावेळेला स्वप्न पडते तो जागृतीचा किंवा सुषुप्तीचा काल नाही, तो स्वप्नाचा काल आहे.
आणि सुषुप्ती कालामध्ये जागृतीही नाही आणि स्वप्नही नाही, तो सुषुप्तीचा काल आहे. सुषुप्तीचा काल फार थोडा असतो महाराज, फार थोडा असतो, फार क्षणाचा असतो म्हणे सुषुप्तीचा काळ. आणि तसं आपण स्वप्न काळातच जास्त असतो, झोपलेले असताना आपण स्वप्नातच जास्त असतो. सुषुप्ती फार लहान असते म्हणे. आणि जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती हे 3 काल आहेत. एक काल गेल्याशिवाय दुसरा काल नाही, दुसरा काल गेल्याशिवाय तिसरा काल नाही. सुषुप्ती गेल्याशिवाय स्वप्न नाही आणि स्वप्नाशिवाय जागृती नाही. अशा पद्धतीने कालाने सुद्धा माणसाचं जाणं निश्चित आहे, कालाने जाणं आहे. जीवनामध्ये सगळ्यापेक्षा महत्त्वाचं जर काय असेल तर तो काल आहे. आपण ज्याला फार कमी महत्त्व देतो तो काल अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण जगत असताना कमावण्यासाठी महत्त्व देतो, पैशाला महत्त्व देतो, सत्तेला महत्त्व देतो, मानाला महत्त्व देतो, पण कालाला महत्त्वच देत नाही. ज्या माणसाच्या जीवनामध्ये कालाला महत्त्व आहे ना, त्या माणसाने पैशाची चिंताच करायची नाही, पैसा त्याच्या पाठीमागं येईल. ज्या माणसामध्ये कालाचं महत्त्व आहे ना, त्याने सत्तेच्या पाठीमागं जाण्याची गरज नाही, सत्ता त्याच्या पाठीमागं येईल. ज्या माणसाला कालाचं महत्त्व आहे त्या माणसाला मान मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज नाही, मान त्याच्या पाठीमागं येईल. हो, आपण आता महाराज दर्यापूरमध्ये गाडगे महाराजांचं स्मारक बनवायचा विचार करतो. गाडगे महाराजांचं चरित्र वाचलं मी, गोनी दांडेकरांनी लिहिलं आहे. गोनी हे संस्थेचे माजी विद्यार्थी होते म्हणा, काल परवा समजलं. गोनी दांडेकर ते जवळजवळ 5-7-10 वर्ष गाडगे महाराजांच्या सोबत राहिले. त्यांनी जशाच्या तसं महाराजांचं चरित्र लिहिलं. खऱ्या अर्थाने त्या चरित्राचा विचार करत असताना महाराजांनी कालाचाच विचार केला, काल जाऊ दिला नाही. कालाचा अखंड विचार केला आणि कालाचा विचार करणारा एक, कालाचाच विचार करणारा एक परीट समाजामध्ये जन्माला आलेला एक साधू, एक बिचारा सामान्य माणूस, एक संत होतो. याचा अर्थ असा आहे की तुम्ही कालाचा योग्य विनियोग करा, तो काल एक दिवस तुम्हाला शिखरावर पोस्ट केल्याशिवाय राहणार नाही. आपण नेमकं त्याच्याकडे दुर्लक्ष करतो महाराज, त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. महाराज म्हणतायत ना, चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. काळ अत्यंत महत्वाचा आहे. कालाचा योग्य विनियोग करा, सगळं तुमच्या पाठीमागे आल्याशिवाय राहणार नाही. सगळं चांगलं होईल, मानाच्या पाठीमागे पडण्याची गरज पडणार नाही, मान तुमच्या पाठीमागे येईल. पैसा पैसा काय करताय? कालाचा योग्य विनियोग करा, कष्ट करा, पैसा तुमच्या पाठीमागे येईल. काल फार महत्वाचा आहे महाराज. संसार सकळ मंगळाचे, सकळ मंगळ मंगळाचे, संसार सिंधू नाही हरिदास, संसार सिंधू नाही हरिदास, तुम्ही साधना काय करताय याहीपेक्षा साधनेला तुम्ही किती वेळ देताय हे महत्वाचं आहे. तुम्ही काम काय करताय याहीपेक्षा त्या कामाला तुम्ही किती वेळ देताय अत्यंत महत्वाचं आहे. किती वेळ देतो तुम्ही? हो, गाडगे बाबा फक्त झाडायचं काम करायचे महाराज, वेळ दिला जगामध्ये प्रसिद्ध झाले. भजन करण्याचं काम करणारे माझ्या जगद्गुरु तुकोबार आहे, वेळ दिलाय. काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या. मला असं वाटते हा अत्यंत महत्त्वाचं आहे. पण बऱ्याचदा आता काळ भजनामध्ये कमी जातो, चिंतनामध्ये कमी जातो आणि मोबाईलमध्ये जास्त जातो. पहिले आमच्या घराची पद्धत होती महाराज, पहिले घराची पद्धत होती, सकाळी उठल्यानंतर नाही का वडील आंघोळ करून पोथी वाचायचे, आई उठल्यानंतर मला असं वाटतं की तुळशीला पाणी घालायची आणि उठल्यानंतर पाणी घालून मग किंवा अगोदर मेकअप करायला बसायची. मेकअप, आमच्या आईचं मेकअप कसं असायचं माहीत आहे? तो भिंतीत असायचा, तो आरसा छोटासा,
किंवा असा पुढे घेऊन पायामध्ये घेऊन ती आरसा बसायची. बसल्यानंतर असं कुंकू लावायची. कुंकू लावायच्या अगोदर मेन लावायची आहे ना, मेन लावायची, अशी मेन लावायची. मेन असं असं लावलं की बरोबर त्याच्यावर अशी कुंकू लावायची. असा एक पदर घ्यायची, असं बरोबर करवंगाडीने ती कुंकू मस्त इतकं गोल करायची. झालं आमच्या आईचं मेकअप. वडील पोथी वाचायचे, आई कुंकू लावायची, तुळशीला पाणी घालायची. एखादा तरुण असेल तर तो व्यायाम करायचा. अशी आमची पूर्वीची सकाळ होती. आता सकाळ बिघडली. उठल्याबरोबर पहिले मोबाईल घेतल्यानंतर वाढदिवस असला की त्याच्यावर फुलं टाकून द्यायचे 2-4. पुढे सरकवलं की त्याच्या खाली श्रद्धांजली, त्याच्यावर तेच फुलं, वाढदिवसाचीच फुलं उचलायची आणि श्रद्धांजलीवर द्यायचे. वाढदिवसाला तेच फुलं आणि श्रद्धांजलीला तेच फुलं. काळ सारावा चिंतन आहे. काळ महत्वाचा आहे. अरे सगळं काही पुन्हा पुन्हा मिळेल, काळ नाही पुन्हा मिळत. महाराज म्हणतायत विठाला 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 माझ्या वेचाचं मला आश्चर्य वाटते, आनंद वाटतो. कौतुक वाटे झाली या वेचाचे, कौतुक वाटे झाली या वेचाचे. नाम मंगळाचे तेने गुणी, नाम मंगळाचे तेने गुणी. कौतुक वाटे झाली या वेचाचे, कौतुक वाटे झाली या वेचाचे. नाम मंगळाचे तेने गुणी, नाम मंगळाचे तेने गुणी. आपल्या गेलेल्या काळाचं कौतुक आपल्याला वाटलं पाहिजे. दुसऱ्याचं कौतुक केल्यापेक्षा आपला गेलेला काळ आपल्याला कौतुक देऊन गेला पाहिजे की खूप चांगला काळ गेलाय, खूप चांगली कामं केलेत मी, खूप नामचिंतन केलंय मी श्रीमंत असताना मी दुसऱ्याला मदत केली. मी हा काळ आपण म्हातारपणी गेल्यानंतर मी दुसऱ्याचे सगळे बांधच कोरले. या दुकानावर जास्त उधारी झाली की मी दुकान बदललं. मी कापूस येसला पण दिवसा नाही रात्री येसला. हा काळ चांगला काळ आहे, चांगला काळ. पाहिलेच नाही मागे परतोनी, जिंकिला तो क्षणोक्षणी काळ, जिंकिला तो क्षणोक्षणी काळ. पाहिलेच नाही मागे परतोनी, जिंकिला क्षणोक्षणी काळ, जिंकिला क्षणोक्षणी काळ. आणि म्हणून सज्जनानो, काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. यथा कालोसा गतासा गतैव. सांगू का तुम्हाला, गेलेलं आरोग्य माणसाला पुन्हा परत मिळेल. आचरे सुसाध्यम. गेलेली श्रीमंती माणसाला पुन्हा परत मिळेल, पण गेलेला काळ मात्र पुन्हा कधीच भेटत नाही. आणि म्हणून यथा कालोसा गतासा गतैव, गेलेला काळ माणसाला जीवनामध्ये कधीच पुन्हा भेटत नसतो. मी सांगत असेल काही गोष्टी पुन्हा पुन्हा भेटतात, काही गोष्टी पुन्हा कधीच भेटत नाही, नाही का? किंवा समजा चोपदार तुम्हाला असं विचारतो मी, काही गोष्टी पुन्हा भेटत आहेत, काही गोष्टी भेटत नाहीत, काही गोष्टी बदलता येतात, काही गोष्टी बदलता येत नाहीत. समजा तुम्ही कपडे बदलू शकता ना? हो म्हणा. हो. तुम्ही घड्याळ बदलू शकता जुनं झाल्यावर. हो. तुम्ही मोबाईल बदलू शकता. हो म्हणा ना पटकन. हो. तुम्ही दुकान बदलू शकता उधारी झाल्यावर. बदलू शकता. हो, उधारी झाल्यावर. हो म्हणा. हो म्हणा ना. हो म्हणा. आता जे आहे ते हो म्हणायला काय हरकत आहे. या दुकानावर उधारी झाली की दुसरं दुकान बदलू शकता ना. हो, बरं आहे मग. बरं, मग तुम्ही आता कपडे बदलू शकता, तुम्ही घड्याळ बदलू शकता, तुम्ही मोबाईल बदलू शकता, तुम्ही दुकान बदलू शकता, तुम्ही घर बदलू शकता, तुम्ही पैसे बदलू शकता. आणखी काय बदलू शकता तुम्ही? एक गोष्ट सांगा तुम्ही आता. अरे सांगा ना पटकन, नाही तर यांना विचारावं लागेल मला. आणखी काय बदलू शकता?
अरे बायको म्हणा ना पटकन, बदलू शकता का नाही? काय भेटे बा माणूस, होतं बदलू शकता का नाही? अरे हो तर म्हणा, बदलू शकता का नाही? जबर माणूस आहे हा नाही. अरे इतकं भिण्याची काही गरज नाही, बदलायची नाही, फक्त बदलू शकतो असं म्हणायचं. तुम्ही याच्यामध्ये बदल करू शकता. तुम्ही बायकोही बदलू शकता, पण माय बदलू शकता का? आई बदलू शकता का? हे सांगायचं. आई बदलू शकता? नाही बदलू शकता. आई आई आहे महाराज. ते कशी असू द्या, माऊलीसुद्धा म्हणतायत. ते खुजी असू द्या, उंच असू द्या, काळी असू द्या, गोरी असू द्या, आई ही आई आहे, तिला नाही बदलू शकत तुम्ही. विठाल विठाल विठाल. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही, पण आई नाही. पुढचं जाऊ द्या, पण आई नाही. हे सगळं पुन्हा पुन्हा मिळेल. गेलेलं आरोग्य तुम्हाला पुन्हा परत मिळेल, गेलेली श्रीमंती तुम्हाला पुन्हा परत मिळेल, पण गेलेला काळ मात्र पुन्हा परत कधी भेटणार नाही. आणि हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे सज्जनानो, फारच महत्त्वाचा आहे काळ. एकही दिवस वाया जाऊ नये असं आपण चिंतन केलं पाहिजे. अत्यंत महत्त्वाचा आहे काळ, लक्षात ठेवा. ज्यावेळेला म्हातारपण येते, ज्यावेळेला काही होते, त्यावेळेला असं वाटतंय की आपण आणखी चांगलं जगायला पाहिजे. गुडघे गेल्यानंतर माणसाला जास्त चालायची इच्छा होते, कान गेल्यानंतर जास्त ऐकायची इच्छा होते, डोळे गेल्यानंतर जास्त पाहायची इच्छा होते. पण जोपर्यंत डोळे आहेत तोपर्यंत पाहून घ्या. डोळ्यावर आपली सत्ता नाही की कधी जातील म्हणून. कान आहे तोपर्यंत चांगलं ऐकून घ्या दादांनो, कानावर आपली सत्ता नाही की ते कधी जातील म्हणून. गुडघे चांगले आहेत तोपर्यंत चांगल्या मार्गाने चालत राहा. सत्ता आपली नाहीत कधी जातील म्हणून. गेल्यानंतर खूप चांगलं करायची इच्छा असते, पण काल पुन्हा परत भेटत नाही. यथा काले सा गता सा गतैव, काल नाही पुन्हा भेटत. मला हे सांगायचं आहे की प्रत्येक क्षणाने माणसाचं मरण आहे, प्रत्येक कालाने माणसाचं मरण आहे. कालचा काल आज नाही, कालचा दिवस आज नाही. मग प्रत्येक कालाने जर माणसाचं मरण असेल तर महाराज असं का म्हणतात, अमर आहा अमर अमर आहा अमर अमर आहा अमर आहा. खरे की पहा खोटे हे पहा खोटे, खरे की पहा खोटे, खरे की पहा खोटे, खरे की पहा खोटे, खरे की पहा खोटे. 15 मिनिट आपल्याजवळ बाकी आहेत. महाराज अमर आहे म्हणतायत. आपला अनुभव मरणेपणाचा आहे, क्षणाने मरण आहे, प्रत्येक अवस्थेने मरण आहे, प्रत्येक कालाने मरण आहे. मरण आहे हा आपला अनुभव आहे. आपण अनेकांना अहन्य हनिभूतानी गच्छन्त्य यमालयम शेषस्थिरत्वम इच्छन्ति किम आश्चर्यमतपरम. अनेकांना आपण तिथपर्यंत पोस्ट करून देतो. पोस्ट करणाऱ्या माणसाला माहीत असते की आपण इथंच पोस्ट होणार आहोत, तरीसुद्धा माणसं सावध होत नाहीत. हे फार मोठं आश्चर्य आहे आणि हा सगळ्यांचा अनुभव आहे. असं असतानासुद्धा महाराज आपण अमर आहोत असं का म्हणतात, हा पूर्व पक्ष आहे. याचं उत्तर माझ्या अल्पमतीप्रमाणे मी देण्याचा प्रयत्न असा करेल की महाराज म्हणतात ते खरं आहे, आपण म्हणतो ते खोटं आहे. महाराज म्हणतात ते खरं आहे. महाराज आपल्याला देहाला आपलं मानतच नाहीत, देहाला आपलं मानतच नाहीत. जे देहाला आपलं मानतायत ना त्यांना असं वाटतं की आपण मरणारे आहोत, नाही का. देहाला आपलं मानतच नाहीत ना. हा देह नाशिवंत मळमूत्रांचा बांधा मदालसा म्हणते. ते देहाला आपलं मानतच नाही ना. मग देह आहे कोणाचा? देह हे काळाचे, धनकुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. देहाला आपलं मानणारे जे असतील त्यांना असं वाटते आपण मरणारे आहोत. आणि देह आपला असेल तर मानला पाहिजे ना. तो आपला असेल तर आपण आपला मानला पाहिजे ना. आपला असेल तर आपण आपला मानला पाहिजे. पण तो आपला आहे. आपलं शेत असेल तर आपण आपलं मानलं पाहिजे. दुसऱ्याच्या शेताला आपलं कसं म्हणणार? आपलं कसं म्हणणार? आपला असेल तर आपण आपला मानला पाहिजे ना. तो नक्कीच आपला नाही महाराज, तो काळाचा आहे.
काळाच्या ओघामध्ये तो जाणार आहे, तो आपला नाही. आणि म्हणूनच महाराज म्हणतात की जे देहाला आपलं समजतात त्यांचा तो नाही. पण ते आहेत कोण? ते आहेत कोण? देह जर ते नसतील तर मग ते कोण आहेत? अर्जुनाला सांगत असताना, अर्जुना यांच्या देहाबद्दल जर तू विचार करत असतील तर तू मूर्ख आहेस. कारण जातस्सी ध्रुव मृत्योर, यांच्या जीवाबद्दल विचार करत असतील तर तरी तू मूर्ख आहेस, तरी तू मूर्ख आहेस. वासांशी जीर्णानी, आणि यांच्या आत्म्याबद्दल जर तू विचार करत असेल तर तरी तू मूर्ख आहेस. कारण नैनम चिंतंती शस्त्राने. आणि याचा अर्थ असा आहे, देहदृष्टीने जर आपण विचार करत असाल तर आपण मरणारे आहोत, हे खरं आहे. देहदृष्टीने जर आपण विचार करत असाल तर आपण मरणारे आहोत, हेही खरं आहे. आणि आत्मदृष्टीने जर आपण विचार करत असाल तर आपण अमर आहोत, हेही खरं आहे. हे खरं आहे. दृष्टी आत्मदृष्टीच असली पाहिजे. दृष्टी आत्मदृष्टीच असली पाहिजे. अरे अलंकाराचा विचार अलंकार घालणाऱ्याने केला पाहिजे, सोनाराने नाही. सोनार जर अलंकाराच्या डिझाईनचाच विचार करत असेल तर त्याचं दुकान चालणार नाही. डिझाईन कोणची असू द्या, सोन्याची पारख करणारा असला पाहिजे. सोनं किती नम्री आहे, सोनाराने हा विचार केला पाहिजे ना. अलंकाराचा विचार करणाऱ्याला करू द्या, पण मला असं वाटते सोनाराने सोन्याचाच विचार केला पाहिजे. मातीचा विचार, घटाच्या आकाराचा विचार करणाऱ्यांना करू द्या, करू द्या. हे मडकं आहे, हे हाट आहे, तो मोठा आहे, आकाराचा विचार करणाऱ्याला करू द्या. पण कुंभाराने मातीचाच विचार केला पाहिजे. रंगाचा विचार करणाऱ्याला करू द्या. हा कपडा लाल आहे, हा पांढरा आहे, हा गुलाबी आहे, हा हिरवा आहे. पण जो विणकरी आहे त्याने सुताचाच विचार केला पाहिजे, सुताचा विचार केला पाहिजे. आणि म्हणून सांगतो की जे तत्वज्ञ आहेत, भूसबी एकवट, उपनिता राहे घनवट, उडे ते फलकट जाऊ परते. अरे तो खरा शेतकरी आहे, त्या शेतकऱ्याने भुसाचा नाही दाण्याचा विचार केला पाहिजे. जो भुसाचा विचार करत असेल तो शेतकरी कसा? तो भूस घरी घेऊन येईल, दाणे तिथं ठेवील ना. त्याने भुसाचा नाही दाण्याचा विचार केला पाहिजे. मंथन करणाऱ्या भगिनीने, मंथन माहीत आहे ना, मंथन माहीत आहे ना, असं उड्या मारून करायचं असते. मंथन कसं करायचं असते? असं नाही, असं ते रवी आहे, ते रवी वेगळी आणि मंथन वेगळं. 4-5 म्हशी असल्यानंतर जे करायचं असते ते असं नाही, ते असं करायचं असते. हाताचा व्यायाम, गुडघ्याचा व्यायाम, BP नाही, शुगर नाही, थायरॉइड नाही. घुम घुम करीती, घुम 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 करीती, घुम घुम करती डेरे घुमती, घुम घुम करती डेरे घुमती, घुमती आनंदल्या गौडनी, गौडनी छंद छंद डोलती, आनंदल्या गौडनी, गौडनी छंद छंद डोलती. उनवणी शिळवणी घालिता परिते लोणी येईना, उनवणी घालिता परिते लोणी येईना. काय डाले कोणी सासू बाई उनवणी समजतं ना, उनवणी 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 गौडनी, गौडनी छंद छंद डोलती. आनंदल्या गौडनी, गौडनी छंद छंद डोलते. महाराज असल्यानंतर काय, आपली वेळ होत आलेली आहे. जाणीवेच्या आईनी करिता दधी कडसनी, मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे. शेतकऱ्याने भुसाचा नाही दाण्याचा विचार केला पाहिजे. मंथन करणाऱ्या स्त्रीने ताकाचा नाही लोण्याचा विचार केला पाहिजे. तसं सुज्ञ माणसाने या देहाचा नाही चैतन्याचा विचार केला पाहिजे. ओवी सांगेल मी तुम्हाला, ओवी सांगेल. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारती.
तत्वज्ञ ते आहेत की चैतन्याचा स्वीकार करतायत. खरा सोनार तो आहे की जो फक्त सोन्याचा विचार करतो. खरा कुंभार तो आहे की जो फक्त मातीचा विचार करतो. खरा कपडे शिवणारा तो आहे, विणणारा तो आहे की जो सुताचा विचार करतो. खरी बिचारी मंथन करणारी ती आहे की लोण्याचा विचार करते. खरा शेतकरी तो आहे की जो दाण्याचा विचार करतो. आणि खरा सुज्ञ तो आहे की जो देहाचा नाही चैतन्याचा विचार करतो. आणि चैतन्य हे आहे महाराज, नैनम छिंदंती नैनम दहती. ते जाळल्याही जात नाही, जे तोडल्याही जात नाही, असं जे चैतन्य आहे ते माझं रूप असल्यामुळे आणि तेच तुमचंही रूप असल्यामुळे महाराज म्हणतात अमर आहा खरे की पहा खोटे हे. तुम्ही खरे की पहा खोटे हे असं जर तुम्हाला वाटत असेल की खरंच म्हणजे हे अमरपणावर भरोसा बसण्यासारखं वाटते का तुम्हाला? तुम्ही आता मरणारच नाही, बरोबर आहे काय? नाही होणार ना? बघा इतकं ऐकलं तर नाही होणार म्हणतात. तुमचं कसं काय? अंतिम सत्य मरण. आम्ही बोंबललो आतोलो गेलो ते सगळं सत्य आहे म्हणतात. आम्ही म्हणून राहिलो अमर आहे, हे म्हणतात आम्ही मरणार आहोत. आहे का तुमचा भरोसा? तुम्ही अमर आहात त्याच्यावर? अमर नाही. भरोसा पाहिजे का तुम्हाला? महाराज सांगतात न म्हणा देह माझा 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 मग बरवसा कळेल मग बरवसा कळेल न म्हणा देह माझा न म्हणा देह माझा न म्हणा देह माझा मग बरवसा कळेल मग बरवसा कळेल न म्हणा देह माझा न म्हणा देह माझा न म्हणा देह माझा. अमरपणाचा भरोसा कळावा असं वाटत असेल तर तुम्ही हा देह आपला समजू नका. हा देह आपला नाही. आपण अमर आहोत. आपण अमर आहोत. आता खरं सांगा, अमर म्हटल्यानंतर भिण्याची गरज आहे? कोणाला घाबरायची गरज आहे? अरे अमर म्हटल्यानंतर काही घाबरायची गरज आहे का? मरका म्हटल्यानंतर घाबरता येईल, मरका म्हटल्यानंतर भीती वाटेल, पण अमर म्हटल्यानंतर महाराज म्हणतात कैचा धाक कैचा धाक. अरे अग्नीला अग्नीपासून कसा धोका असेल? पाण्याला पाण्यापासून कसा धोका असेल? पाण्याला पाण्यापासून कसा धोका असेल? आकाशाला आकाशापासून कसा धोका असेल महाराज? तसं ब्रह्माला ब्रह्मापासून कसा धोका असेल? तुम्ही अमर आहात, समोरची अमर आहेत, धोका कसा असेल? सगळे अमर असल्यानंतर धोका कसा असेल? धोका देहाला आहे, कारण तो मरणार आहे. तो मरणार आहे. देहाला आणि ते आपलं स्वरूपच नाही ना. देह आपलं स्वरूपच नाही म्हणून त्याला धोका आहे. आणि आपलं जे स्वरूप आहे, आपुले जे साचे ते कल्पांतीही न वचे म्हणून गताचे न सोचिजो. आणि म्हणून खरं स्वरूप जर हे असेल, आतमध्ये बसलेलं आपलं खरं स्वरूप असेल महाराज, तर महाराज म्हणतात भरोसा करण्यासाठी तुम्ही देहाला माझं म्हणू नका. आणि सगळेच जर अमर आहेत, सगळंच जर ब्रह्म आहे, तर भिण्याची काय गरज आहे महाराज? म्हणून कैचा धाक सकळी का फुले न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कडेल विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
विठोबार कुमार 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 महाराजांना आपण असं विचारू, महाराज आम्ही अमर आहोत म्हणजे नेमके कोण आहोत? खरं म्हणजे आम्हाला भिण्याची गरज नाही, म्हणजे नेमके आम्ही कोण आहोत? आम्हाला देह आमचा मानायचा नाही, म्हणजे आम्हाला मानायचं काय? नेमके आम्ही कोण आहोत? नेमके आम्ही कोण आहोत याचंच उत्तर देतात महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात. देवाची बरे देवाची बरे देवाची बरे देवाची बरे देवची बरे देवची बरे देवची बरे देवची बरे देवाची बरे देवाची बरे देवाची बरे देवाची बरे देवची बरे देवची बरे देवची बरे देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही तुका म्हणे खरे तुम्ही न म्हणे देव ऐसा न म्हणा देह देह माझा ऐसा तुका म्हणे खरे तुम्ही तुका म्हणे खरे तुम्ही न म्हणा देव माझा न म्हणा देव माझा मग भरवसा कळेल मग भरवसा टाळ वाजवा तालात. मग भरवसा कळेल मग भरवसा कळेल मग भरवसा मग भरवसा भरवसा
म्हणा देह माझा ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय ज्ञानेश्वर आजची कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी विराम घेत आहे. वैकुंठवासी नामदेव भाऊ शंकर शिरोळे यांचं हे प्रथम पुण्यस्मरण. आमचा रामहरी व श्रीहरी यांचे हे पिताश्री आणि 1 वर्ष झाले आपल्यामध्ये नाहीत. अत्यंत कष्टाने हे कुटुंब ज्यांनी उभं केलं आणि खरं म्हणजे या कुटुंबाचा आणि आमचा स्नेह असण्याचं कारण असं आहे, या कुटुंबाला संप्रदायाचा स्नेह आहे आणि सांप्रदायिक काम करण्याची खूप मनापासून इच्छा श्रीहरीची असल्यामुळे यावेळेला आम्ही थोड्या वेगळ्या प्रवासामध्ये असतो. पण तरीही श्रीहरीने अत्यंत या ठिकाणी येण्याचा आग्रह केला आणि त्यानिमित्ताने आपल्या सगळ्यांच्या भेटी झाल्या. बोललो आहे मी, आईवडील जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचे असतात. आहेत तोपर्यंत समजत नाहीत, गेल्यानंतर बऱ्याचदा त्यांच्या आठवणी शिल्लक राहतात. पण जोपर्यंत आहे तोपर्यंत ज्यांना सेवा करण्याची संधी मिळत असेल त्यांनी ती केली पाहिजे. आईवडिलांच्या सेवेचा कंटाळा कधी मानायचा नाही. खरं म्हणजे आई मानत नाही म्हणून लहानपणी अत्यंत प्रेमाने मुलं सांभाळायची असतात. त्यांना किती प्रेमाने सांभाळावं लागतं हे आई झाल्याशिवाय कळत नाही, वडील झाल्याशिवाय कळत नाही. अत्यंत प्रेमाने अत्यंत कष्टाने ज्या मुलांना सांभाळायचं असते तेच मुलं ज्यावेळेला म्हातारपणी आपल्याशी बोलत नाहीत, उलटून बोलत आहेत, आपला मान ठेवत नाहीत, त्याच्या नाही का कोणीतरी कानात सांगते म्हणून त्या पद्धतीने आईलासुद्धा परत बोलतात नाही का, आणि तुम्हाला काही समजत नाही असं म्हणतात. आईला अत्यंत प्रेमाने सांभाळणाऱ्या मायला ज्यावेळेला मुलाकडून असे शब्द ऐकायला भेटतात त्यावेळेला त्या आईचं अंतःकरण दुखत असते. तिचं अंतःकरण दुखवण्याचा तुमचा काहीही अधिकार नाही, काही अधिकार नाही. जिचं तुम्हाला दुखवायचं आहे तिचं तुम्ही अजिबात दुखवत नाही, अजिबात दुखवत नाही. ते दुखवलं तरी चालते असं तुम्ही अजिबात तिचं अंतःकरण दुखू देत नाही. आईचं मात्र अंतःकरण तुम्ही, वडिलाचं अंतःकरण बोलून दुखवण्याचा प्रयत्न जो करताय ना तो प्रयत्न चांगला नाही, ते चांगलं नाही. गेल्यानंतर ह्या सगळ्या आठवणी आपल्याला शिल्लक राहतात. म्हणून मी पुन्हा सांगेल की नामदेव भाऊ जर आता असते तर त्यांना आपल्या मुलांचं हे कर्तृत्व पाहून फार आनंद वाटला असता. असो, या घराची जी वारकरी परंपरा आहे ती परंपरा टिकवणं आता ह्या दोघांचं काम आहे. श्रीहरी थोडा व्यवसायामध्ये आहे, व्यवहारामध्ये आहे, त्यांच्यावर जास्त जबाबदारी आहे परंपरा टिकवण्याची. अनेकांच्या भेटी होतात नाही का, आहे ना, भेटीगाठी होतात, अनेकांच्या भेटीगाठी होतात. त्या भेटीगाठीमधून काही काही होऊ नये नाही का, असाही थोडासा आपण आपल्या कुळाचा वारसा चालवला पाहिजे. माझ्या वडिलाची मी राशिका देवा. त्या भेटीगाठी झाल्यानंतर मग एकदा सवय लागली की मग ते भेटतही नाहीत नंतर, मग ते भेटतही नाहीत. अशी परिस्थिती आपल्या कुटुंबाची होऊ नये यासाठी आपण खरं म्हणजे तत्पर राहिलं पाहिजे, अशी मी त्याला सांगण्याचा माझा अधिकार आहे म्हणून सांगतो. आणि म्हणून या कुटुंबाने आपला पारमार्थिक वारसा असा टिकून ठेवावा अशी शुभकामना या ठिकाणी वाहत असताना आपण सगळेजण उपस्थित आहात. गुरुवारी हरिभक्तीपरायण सुदाम महाराज आहेत, आमचे भगीरथ महाराज आहेत, आमचे पंढरीनाथ महाराज आहेत, कुंदन महाराज आहेत, आणखी गोविंद महाराज आहेत, आमचे विनायक महाराज आहेत. ही सगळी महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सगळेजण आहात. असंच आपलं प्रेम अखंड टिकून राहावं अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.